आता तुला काही होणार नाही. तुला काय झालं तर मला खर्च करायला पैसे नाही. आता संपले, टेन्शन येतं. तो गुड मॉर्निंग. आज बेडवरूनच माझी गुड मॉर्निंग होते, कारण काल मला खूप जास्त ताप आला होता आणि मी व्हिडिओ पण बनवला नाही. म्हणजे मी डॉक्टरकडे वगैरे गेली, खूप जास्त ताप होता, थंडी लागत होती, एवढा ताप आलेला. म्हणून आज सकाळी मी उठलीच नाही लवकर आणि मला कोणी उठवलं पण नाही, कारण रात्री मला झोपच येत नव्हती. गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे खूप जास्त गरम होत होतं, मध्येच थंडी वाजत होती, काय वेगळंच होत होतं. कालचा दिवस माझ्यासाठी खूप खराब गेला. मग आज उठली, मम्मीने आज मिसळपाव बनवलाय, कदाचित पाठवून पण दिला नाश्ता. आणि आता पार्सल वगैरे आले, 1-2 मागवलेले ते, तेव्हा पण व्हिडिओ करता आला नाही. आता मी तुम्हाला दाखवेन काय काय मागवलेलं ते. आणि अजून 2 पार्सल फोडायचे आहेत, ते पण मी तुम्हाला फोडून अनबॉक्सिंग करून त्यांचं पण दाखवणार. आता मी उठून पहिला फ्रेश होते, मग पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत माझा ब्लॉग असाच बघत राहा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? त्याला वाटतं तिकडे आहे म्हणून बघायला जातो. कोण आहे? एमू एमू एमू. आज आम्ही पुन्हा एकदा मागवलंय अजून एक नवीन पार्सल. आता ह्याला खोलूया आणि बघूया याच्यात काय आहे. ते काय मागवलंय ते आमच्याच लक्षात नाही, ते बघूया आपण. आता पार्सलचं करूया अनबॉक्सिंग. काय आहे ह्याच्यात? काप ना ग तिकडे, ओढतेस कशाला? मॉप. दोन भेटले ते, 2. आणि त्याला हा मिष्टी ना स्क्रॅच करत होती खुर्चीत आणि कशी अडकून पडली ती बघा खुर्ची, तशीच लटकत होती. मग मी काढलं तिला. तुम्हाला वाटेल खोटं की मला ताप आला. बघा मी कालच डॉक्टरकडून जाऊन आली. कालच्या गोळ्या खाल्ल्या, आता आजच्या आज खाते. 3 गोळ्या मी एकत्र खाऊ शकत नाही आणि मला गोळ्या खायचा एवढा पडलेली गोळी खायला लागणार आणि मला गोळ्या खायचा एवढा कंटाळा येतो. सिरियसली सांगू, एवढा कंटाळा येतो ना, अजिबात आवडत नाही, पण खायला लागणार. आता 3 दिवसाचा कोर्स मला करायलाच पाहिजे, कारण लास्ट टाइम मला टायफॉइड झाला होता आणि तेव्हा म्हणजे 5 महिन्यापूर्वी. तर आता मी त्या डॉक्टरला बोलली की मला थंडी लागून तसाच ताप येतोय. तर डॉक्टर बोलला 3 दिवसाचा कोर्स पूर्ण कर आणि तरी पण ताप आला तर मग ब्लड टेस्ट करायला पाहिजे. त्या भीतीने मी गोळी खाते, कारण मला पुढचे अजून 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून सलाईन लावून तर अजिबात घ्यायचं नाही, काय पण झालं तरी. त्यासाठी माझ्यासाठी प्रे करा की मला लवकर बरं वाटून देत. आता सगळ्यांना व्हायरलच आहे, तर सगळ्यांना लवकर बरं वाटून देत. त्याच्यासाठी तुम्ही प्रे करा, फक्त माझ्यासाठी नको करू, कारण खूप कंटाळा येतो. सर्दीचा तर येतोच, पण ताप जर असं थंडी लागून वगैरे आला ना, म्हणजे बाहेरून समजत नाही की हां ह्याला ताप आहे. मी काल चेक केलं तर मला 99 ताप होता, पण आतून होता. बाहेरून अंगाला हात लावला तर अंग नॉर्मल होतं टेम्परेचर. आता मी जाते टायर बदलायला, बघूया कसं काय टाइम मॅनेजमेंट होणार ते. आणि त्याच्यानंतर टायर बदलल्याच्या नंतर मी तुम्हाला पार्सलचे अनबॉक्सिंग करणार, किंवा पहिलं पार्सलचे अनबॉक्सिंग करेन आणि नंतर टायर बदलायला जाईन. बघूया. आता 5 तर वाजलेत, मग मला वाटतं की जास्त चान्सेस आहेत की मी टायरच बदलायला पहिलं जाईन आणि नंतर रात्री येऊन तुम्हाला पार्सलचे अनबॉक्स करून दाखवेन. रात्री म्हणजे संध्याकाळी 7:30 पर्यंत. ओके,
तर चला आता जाऊया गाडीजवळ, बघूया गाडीचं काय करायचं आहे ते. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की ह्या टायरमध्ये हवा तर बसत नाही, हवा भरून बघितली तर त्याच्यात हवा राहत नाही आहे. मग स्टेपनीचा टायर काढला आणि आता हा टायर काढून स्टेपनीचा टायर इकडे लावायचा आहे. तर तिकडे लावण्यासाठी एवढी सगळी मेहनत करावी लागली, कारण हे जे फिरवतो आहे ना आपण, जे स्टीलवाला आहे ते टूल बॉक्समध्ये असतं ते माझ्याकडे नाहीच होतं माझ्या गाडीत. मग मला जाऊन परत गॅरेजमध्ये इकडे जवळपासच्या जाऊन त्यांच्याकडून मागून घेऊन यायला लागलं. आता टायर वगैरे बदलला कसा बसा कष्टाने, खूप कष्ट लागतात एक टायर चेंज करायला. तो टायर चेंज केला आणि आता मी काका किती हळूहळू चालले. चला ओ, दुकान बंद होईल. गरमी होते बापरे, एवढी गरमी आहे ना की काय विचारू नका. एक्स्ट्रीम लेवलची गरमी, एक्स्ट्रीम. आणि गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे अजून जास्त गरमी होते. एवढी होते की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आता पोचते मी दुकानाजवळ टायरवाल्यांच्या आणि मग तुम्हाला सांगते. पोचली मी आता टायरच्या दुकानाजवळ. आपल्या टायरचं दुकान हायवेवरच आहे, पूर्ण हायवेच्या लाईनलाच आहे. आणि हे आहे ते टायरचं दुकान. आता लगेचच मी टायर बदलून घेते, कारण आता थोड्या वेळाने काळोख होणार आणि दुकानं लगेच बंद होईल. म्हणजे आमच्या इकडची दुकानं 8 वाजले 7-7:30 वाजता दुकानं बंद व्हायचा टाइम असतो. त्याच्यानंतर दुकानं आपल्याला इकडे चालूच नाही मिळणार, किती पण काय पण झालं तरी. तर लास्ट मॅक्झिमम 8 पर्यंत असतात. तर चला जाऊया. आले तरी ते कोणाचाच नंबर नव्हता, ते खूप चांगलं झालं. मग लगेचच माझी गाडी त्यांनी घेतली आणि कामाला पण स्टार्ट केले. त्यांच्याकडे मशिनरी असल्यावर झटकन एक टायर खोलून 5 मिनिटात होतो. लगेचच त्यांचं सगळं काम पटापट होतं आणि आम्ही एवढा वेळ तिकडे वेळ काढत होतो. मशीन असली असती तर. आणि हे सगळं करून झाल्यावर ते लोक अलाइनमेंट पण करून देणार आहेत, म्हणजे गाडी व्यवस्थित चालण्यासाठी, टायरांची लवकर झीज नको व्हायला म्हणून. आणि ते केल्याच्या नंतर मला गाडी मिळणार. मग आता गाडी ये लगा रे मेरी गाडी को नया नया टायर, त्याचे तर सेटिंग करता येते. हे काय आपल्याला समजत नाही, सगळं मशीनवर आहे त्यांचं. पण हे नवीन टायर अलॉयमध्ये लावलं आहे आता त्यांनी. गाडीचं माझं काम झालेलं आहे. आता ते ट्रायलसाठी गेले आहेत. आता बिल देते मी, बघते किती झालं बिल ते. हा, धनश्री चव्हाण. तर गाडी माझी फायनली रेडी झाली आहे. पुढचे घातले 2 टायर. आता मी जाते पहिलं मम्मीला आणायला. मम्मी दुपारी रिक्षा करून गेलेली देवळात, कारण आज नवरात्री आहे त्यामुळे. सो गाडी इज रेडी. आता कसली भीती नाही, झालं सगळं. आता बाबू काय, आता बाबू तुला ना काही करून घेऊ नकोस तू. आता तू बरी राहा. उद्या तुला धुवून आणते, मग तुला चकमक करते, मग तू बरी हो. ओके, आता तुला काही होणार नाही. तुला काय झालं तर मला खर्च करायला पैसे नाही, आता संपले, टेन्शन येतं. तर मम्मी ना माझी सगळ्यात जास्त खुश झाली आहे आज. का, कारण ती जवळजवळ महिन्याभराने गाडीत बसली आणि गाडी भेटली म्हणून ती जास्त खुश झाली. पहिली गोष्ट तर मला पहिली बोलली की घरातलं आधी पहिलं सामान घेऊया, छोटं मोठं सामान आणायला तुम्हाला सारखं जायला लागतं, त्याच्यामुळे पहिलं आम्ही ह्या दुकानात आलो आणि इथे म्हटलं पहिलं सामान घेऊया. सो फायनली आता मी घरी आली आहे. सगळी कामं झाली आहेत जवळजवळ. ना मला वाटतं आता 8 वाजले. माझा दुसरा फोन पण स्विच ऑफ झालाय. आणि 8 वाजता मी मम्मीला घेऊन आली. मम्मी गेली उतरून. आम्ही एवढा वेळ हे सगळं सामान घेतलं. सगळं सामान घेईपर्यंत आम्हाला 8 वाजले. आता आम्ही घरात पोचलो. मम्मी गेली उतरून. मिया पण आता उतरून जाते बाहेर. किती काळो कसा बाहेर तो बघा, घनदाट. अय्यो आपटली. प्रज्वलला बोलवलंय बाहेर सामान काढायला, तो अजूनपर्यंत आलाच नाही. बघा किती वेळ झाला. इकडून इकडे यायला त्याला किती वेळ लागतो ते बघा. गाडी आधी धुवायला द्यायला पाहिजे, सगळं घाण झाली आहे गाडी. हॅलो, मी घरी. डंबारी आमचो. कपडे पण काढलेच नाही जरा. कुठे काढले?
गो रगुनिया, गो सगुनिया, गो गो. ह्याचा अजून पिक्चरच चालू आहे. घरात बसून बसून नुसती मजा करता. आता मी सगळी कामं करून पुन्हा एकदा शूट करायला बसलीये. अवतार तर माझा असंच आहे. थांबा केस सोडूया म्हणजे तुम्हाला जरा माझ्याकडे बघून रिफ्रेश वाटेल. तर आता मी पुन्हा एकदा व्हिडिओ करायला बसलीये तुमच्यासाठी. एवढं दमून थकून आलीये तरी पण तोंडावरती रिफ्रेशमेंट घेऊन तुमच्यासाठी आलीये. आता माझ्याकडे 1 2 आणि हे छोटू 3रं पार्सल. तर आता आपण ते करूया अनबॉक्स आणि बघूया ह्याच्यात काय काय आहे ते. पहिलं आपण छोट्यापासून सुरू करूया. हा, हे मी मागवलेलं करण हर्ब्सचं. दाखवते तुम्हाला काय ते. मी काहीतरी बनवणार आहे त्याच्यासाठी मी ते मागवलंय. तर हे मी मागवलंय सोप बेस. सोप बेस पासून मी बनवणार आहे सोप. उद्या मी बनवेनच तेव्हा मी त्याचं हे घालेन सगळं, कसं बनवायचं काय करायचं ते सगळं. तर हा आहे सोप बेस, एकदम सॉफ्ट आहे. उद्या मी तुम्हाला हे बनवून ना साबण ह्याचा नीम आणि ॲलोवेराचा साबण मी बनवणार आहे. तर उद्या मी बनवून तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देणार की ह्याच्याने कसे साबण बनतात, कसं काय सोप कसा बनतो, त्याचं टेक्स्चर कसं बनतं, सगळं इन डिटेलमध्ये. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघणारच, मला माहिती आहे. माझे जे व्ह्युअर्स आहेत ते रोज माझे व्हिडिओ बघतात. त्याच्यानंतर ते माझं पार्सल होतं. हे आहेत मम्मीची पार्सल. तर ही मम्मीची पार्सल काय मागवलं हिने, मे बी कर्टन्स आहेत. आमचे कर्टन्स थोडे खराब झाले आहेत त्याच्यामुळे तिने कर्टन्स मागवले. नया नया कर्टन, ब्राउन कलर, ब्राउन अँड बेग. माय फेवरेट कॉम्बिनेशन. मला तिने ह्यावेळी न दाखवता मागवले. हा, आणि मी तिला बोलली की मला दाखवलेच नाही ना म्हणजे तुझं प्रोडक्ट खराब येणार, मग तू मला सांगणार हा धनू हे बरं आलं, रिटर्न कर. पण ह्यावेळी तिने खूप छान मागवलंय. खरंच खूप छान आहे. खूप एक्स्ट्रीम छान आहे. एक्स्ट्रीम. हे बघा, ह्याला वर अशी झालर पण आहे बघा. तुम्ही बघू शकता किती छान आहे ते. बघितलं. आणि कपडा पण काय आहे यार, एकदम भारी. मला खूप आवडला लगेचच. आणि तुम्हाला जर हवं असेल तर माझ्या मम्मीकडे लिंक मागा. हे 4 पडदे आहेत. तुम्हाला मी लगेचच ना आता लावून दाखवते. छानच आहेत पडदे, सिरियसली. सी थ्रू एवढे नाहीये. 4 एकत्र लावले की आपल्याला हे एका पॅकेला 407 रुपये आहेत. म्हणजे 2 पडदे 4, एक 200ला. हा 200 रुपयाला. एका पॅक मध्ये 2 आहेत ना, 400ला म्हणजे एक 200ला. ओके जा. छान आहेत ना. मस्त आहे. तर हा एक पडदा आहे 200 रुपयाला. बघा तुम्ही बघू शकता ह्याची डिझाईन सकट सगळा पडदा 200 रुपयाला. एक पॅनल मिळूच शकत नाही कुठे. दुकानात तर मिळणं इम्पॉसिबल आहे. आणि 7 फूट आहे. आणि 7 फूट आहे पडदा. आता मी सगळ्यांना दाखवतेच आहे ना खिडकीला. एवढ्या मोठ्या खिडक्या आहेत. हो, असा पडदा भेटत. आता मी तुम्हाला लगेच 1 मिनिट मध्ये पडदे लावून दाखवते. तुम्हाला जरा पण देरी करत नाही. हा खिडकीला लावते लगेच. तर ही आहे आमची एवढी मोठी खिडकी. 7 बाय 7ची आहे खिडकी. पण खरं सांगते, पहिल्या वेळी मम्मीने माझ्या काहीतरी ऑनलाईन मागवून चांगलं काम केलं. नाहीतर नेहमी सगळं काही मागवत असते, काय बघत नाही काय नाही. ह्यावेळी ना सगळं व्यवस्थित मागवला नाही. तर हे बघा 3 पडद्यात पूर्ण खिडकी कव्हर झाली. हा 7 बाय 7ची. आणि खाली लांब आहे बघा केवढा. खूप भारी पडद्यात, खूप म्हणजे खूप. आणि छान पण दिसत आहेत. मम्मीने माझ्या 4च पॅक मागवलेले. म्हणजे 2-2चे 4 पॅक होते. म्हणजे एका पॅकमध्ये 400चे 2 होते. आणि तिने असे मिळून 4 पडदे मागवलेले. आता ह्याला ती लगेचच बोलली दुसरा लगेचच ऑर्डर करते. असं कपड्यांचं रोंबाट बिंबाट बघू नका.
तसं माझं जीवन उद्ध्वस्त झालंय तसं माझे कपडे पण उद्ध्वस्त पडलेले. आणि ना मलाही जरा आनंद झाला कारण की पहिल्यांदाच माझ्या धनूला मी घेतलेले पडदे आवडले. मम्मी जेवण वगैरे आता माझं सगळं झालंय. आता मी चालली झोपायला. गोळ्या वगैरे खाल्ल्या. आता मला जमत नाही कारण सकाळी ना रात्री माझी नीट झोप झाली नाही त्याच्यामुळे सकाळी मला उठल्यावर पण असं डोकं खूप जडजड होतं. त्याच्यामुळे आज मी खूप लवकर झोपते. 11 वाजले जस्ट. मग आता मी झोपते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा पहिला आधी. आणि सॉरी पहिला आधी लाईक नको, पहिला आधी सबस्क्राईब करा, मग लाईक करा, मग जास्तीत जास्त शेअर करा. बस झालं एवढंच करा. बाय, गुड नाईट.